स्वागत आहे मित्रांनो तुमचं महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच शिखर म्हणजेच कळसुबाईवरती। हे समुद्राच्या तळापासून 1646 मीटर आहे आणि बारी गावामधून 900 मीटर। हा ट्रेक खूप वेगळा आहे, खूप सुंदर आहे। चला तर मित्रांनो आज मिळून आजच्या ब्लॉगमध्ये याला एक्सप्लोर करूया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर अशा ब्लॉगला। मित्रांनो तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑल राईट चॅनलमध्ये। आज मी ट्रेकिंगसाठी आलेलो आहे कळसुबाई शिखरावरती। लहानपणापासून ज्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये कळसुबाई शिखर याची माहिती वाचत होतो, आज फायनली त्या शिखरावरती चढण्याचा चान्स आलेला आहे। आपण आपल्या ग्रुप सोबत ट्रेकला सुरुवात केलेली आहे। या सुंदर छोट्याशा पाऊलवाटांनी आपण हळूहळू सोनेरी किरणासोबत पुढे जात आहोत। थोडंसं वरती चालत गेलं की या देवी मातेचं एक मंदिर लागतं। इथं दर्शन घेतलं आणि लगेच आपण रवाना झालो पुढच्या ट्रेकसाठी। हे सुंदर दृश्य बघून अख्खा अंगातला थकवा गायब झाला आणि आळसही निघून गेला। खूप सुंदर दृश्य आहे मित्रांनो। अजून आम्ही खालीच आहोत तळाला, वरती डोंगर चढायला सुरुवात पण नाही केलेली। खूप उंच आहे, खूप दम लागलाय, बघू काय होतंय। पण नेचर खूप सुंदर आहे। आम्हाला सकाळचं लवकर यायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की ट्रॅफिक खूप असल्यामुळं आम्हाला यायला खूप टाईम झाला। तर मित्रांनो आपण आपला निम्मा ट्रेक तर कंप्लीट केलेलाच आहे। या असणाऱ्या लोखंडाच्या शिड्यांवरून आपण निसर्गाचा आनंद घेत पुढे जात आहोत। मित्रांनो हे बघू शकता, रविवारच्या दिवसाची गर्दी खूपच जास्त आहे, बट नेचर एवढं सुंदर आहे की त्यापुढे गर्दी काहीच नाही आहे। लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। थैंक यू फ्रेंड्स, लाइक करा। अभी इन्होंने भी बोल दिया है लाइक करो, शेअर करा, सबस्क्राईब करा। काय ना ऑडाईज कधी जाणार? हा संध्याकाळ नाही, उद्या। आज एडिट करायला आहे। थँक्यू। तर मित्रांनो इथे दोन रस्ते आहेत, दोन साईडनी दोन लोखंडाच्या शिड्या। त्या साईडनी खूप गर्दी आहे आणि खूप सोप्या शिड्या आहेत, पण आपण तर ट्रेकर आहोत। या इगो खातर आपण या असणाऱ्या अवघड शिड्यांनी जाणार असा मनाला ठाम निश्चय केला। माझ्या अंगातला किडा अशा वेळेस कसा काय जागा होतो ते कळत नाही। मित्रांनो आपण शिड्यांनी चढायला सुरुवात तर केलेलीच आहे, पण माझ्या पाय हा घसरता राहिला। खाली खूप खोल आहे, पडलो तर मेलो म्हणून समजा। पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही हा सुंदर असा नजारा एन्जॉय करा। मी हळूहळू सावकाश आपला पुढं सरकत आहे। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कळसुबाई शिखरावरती। मला एक गोष्ट आठवली, ड्रीम्स कम ट्रू। तर हे माझं स्वप्न होतं लहानपणापासूनच की मी महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर असणाऱ्या कळसुबाई शिखराचा ट्रेक करावा, आणि माझं आज ड्रीम कंप्लीट झालेलं आहे। मित्रांनो आता आपण चाललेलो आहे आतमध्ये। हे आहे कळसुबाई देवीचं मंदिर। फायनली आपण आलेलो आहे मंदिरामध्ये आणि खूपच जास्त आनंद होतो। हे बघू शकता वरती कसं आहे, आणि हे आहे कळसुबाई देवी। जय हो कळसुबाई देवी माता की जय। ओम विश्वादेव समन्वतानि पराशर यत् भद्रं तन्नासुर ओम ब्रह्मदेवजा महे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं प्रियवदनान् मृत्युर्मुक्षीयमामृता कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर तर मित्रांनो श्लोक वगैरे म्हणून बाहेर आलो। हा सुंदर नजारा बघून मनातील सगळं काही प्रश्न गायबसे झाले। हे आजचा रविवारचा दिवस म्हणजे खूप गर्दी होती मित्रांनो। एंजॉय करने के लिए कोई एज नहीं होती। मित्रांनो तर आज मला लाईफची एक खूप जास्त
नाही म्हणता आली तरी थोडीशी एक क्लॅरिटी आलेली आहे की एज किती पण असलं ना तरी आपण एन्जॉय केलं पाहिजे, एन्जॉय थांबला नाही पाहिजे. बाकी काय पण हो, एन्जॉय महत्त्वाचं आहे. जेवढं आपण एन्जॉय करू तेवढं हॅप्पी राहू. आता मला असं माझ्याकडं बघून वाटते, मी एवढा ट्रेक केला, खूप सुंदर वाटते, खूप भारी वाटते मित्रांनो. तर आता कळसूबाई ट्रेक संपलेला आहे आणि कळसूबाई टेम्पलला किंवा कळसूबाई माताला आता बाय बाय बोलण्याचं टाईम आलेला आहे. बाय फायनली ट्रेक आपण कंप्लीट केलेला आहे. आता सेकंड ट्रेक असताना आपलं बघू, लवकरच कळण आपला सेकंड ट्रेक